नाशिकबद्दल सुट्ट्या सुट्ट्या चर्चा होत्या की नगरसेवक शिंदे गटात जातील. काय सांगाल? येत्या 4 ते 5 दिवसापूर्वी मीडियाने एक बातमी दाखवली होती की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे 10 ते 12 नगरसेवक हे शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. पण ती बातमी पूर्णपणे पेड होती. आमच्याकडे नाशिकमध्ये असं कुठलंही पण ऑपरेशन टायगर वगैरे असं काही चालत नाही आणि ते आम्ही होऊ पण देणार नाही. आणि त्यांचं ते ऑपरेशन टायगर वगैरे काय आहे ते फेल झालं. ते फेल झाल्यानंतर अक्षरशः उद्धव साहेबांनी आम्हा सर्व नगरसेवकांना की आमचं अभिनंदन करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी आज आम्हाला मातोश्रीवर बोलवलं आणि या ठिकाणी आमच्याशी मन मोकळ्या गप्पा मारल्या. नाशिकच्या नुकत्याच येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी काय कामं चालले आहे या कामांचा पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी आढावा देखील घेतला आणि आम्हाला पुढे काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. 15ची 15 नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत. शिंदे गटावाले, मग शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख असेल, महानगर प्रमुख असेल, त्यांचे उपनेते आहेत. सर येत्या काळात देखील अशा पद्धतीचं कुठलं ऑपरेशन होऊ शकणार नाही याची तुम्ही ग्वाही द्याल का? 100%. कारण सांगतो तुम्हाला, नुकते जे 6 खासदार फुटले त्याच्यामध्ये आमचे नाशिकचे खासदार फुटले नाही. माननीय राजाभाऊ वाजे, म्हणजे नाशिक हा निष्ठावंतांचा शहर आहे. इथं सर्व निष्ठावंत राहतात आणि म्हणून आमचे 15ची 15 नगरसेवक फुटणार नाही याचे आम्ही आज साहेबांना वचनच दिलं आहे. असा एक अनुभव आहे की नगरसेवक उपस्थित असतात, पण अनेकदा असं होतं की शिवसेनेमध्ये काही नगरसेवक त्या बैठकीनंतर प्रवेश करतात. काही एक अनुभव आहे. आमदारांच्या बाबतीतही असंच झालं होतं. पहिल्यांदा सगळे आमदार होते. तुम्ही अगदी बरोबर विचारलं, पण तुम्ही बघा खासदारांच्या बाबतीत तसा अनुभव आलेला नाहीये. म्हणजे खासदारांची बैठक झाली, काही खासदार फुटले असतील, पण आमचे नाशिकचे खासदार फुटले नाही. म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो, आज नगरसेवकांची बैठक झाली, आमचा एकही नगरसेवक फुटणार नाही.